नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे गेल्या 10 वर्षापासून पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र चालवत असून आपल्या कार्यातून आतापर्यंत 4-5 हजार मुला-मुलींची लग्न जमलेली आहे. आता आपण कराडला शाखा चालू केलेली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताला पश्चिम महाराष्ट्रातील मुला-मुलींसाठी कराड शाखेमध्ये नाव नोंदणी करून अनुरूप जोडीदार आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. हे करत असताना मुलाच्या वाढदिवसानिमित्त मी बरी सूट दिलेली होती आणि त्या सूट दिल्यामुळं बरेच मुलामुलींनी त्या दिवशी नाव नोंदणी केली. भरभरून असा प्रतिसाद तुम्ही पालकांनी मुलांनी दाखवला. पण काही पालकांची इच्छा होती, सोनवणे साहेब आम्ही तुमचा तो व्हिडिओ बघितला नाही, आमच्यापर्यंत तुम्ही जे डिस्काउंट दिलं होतं त्याबद्दल आम्हाला कल्पना मिळाली नाही, तर थोडंसं परत एकदा काहीतरी डिस्काउंट द्या, आम्ही तुमच्याकडं नाव नोंदणी करायची इच्छा आहे. 1-2 लेडीजचा फोन आला. सगळ्याच्या विनंतीला मान देऊन आणि हा जो पवित्र महिना आहे, 12 महिन्यात सगळ्यात पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. आणि या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी नाव नोंदणी करण्यासाठी आपण अगदी शुभ मुहूर्त बघून मार्गशीर्ष महिन्यात नाव नोंदणी करतो. या महिन्यात बरेच साखरपुडे लग्न होतात. आत्ताच आपल्या कार्यातून एक लग्न झालं, परत आता 7 तारखेला एक लग्न आहे. असे अनेक लग्न या कार्यातून होणार आहे. मग तुमचेही लग्न याच कार्यातून आपल्याच कार्यातून जमावं हा उद्देश ठेवून आम्ही आता तुमच्यासाठी परत एक मार्गशीर्ष पवित्र महिन्यामध्ये आज महालक्ष्मीचा पहिला गुरुवार, सगळ्यांच्या घरी लक्ष्मी रूपाने लक्ष्मी यावी आणि तुमची लक्ष्मीची सेविंग व्हावी म्हणून आजपासून पश्चिम महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी खास 500 रुपयाची ऑफर ठेवत आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही सूट राहणार आहे. तर सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा. आमची जी नाव नोंदणी आहे 6 महिन्याकरता 3000 रुपये, वर्षाकरता 5000 रुपये. तर ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी 500 रुपये सूट आज ठेवलेली आहे 31 डिसेंबरपर्यंत. तर पश्चिम महाराष्ट्रातील कराड शाखेच्या मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. तसेच दुसरा नंबर आहे 92 70 17 09 99. तिसरा नंबर आहे 92 70 17 08 88. 92 70 17 08 88 हा ऑफिसचा नंबर आहे. नाव नोंदणी केल्यानंतर ज्या ऑफिसमध्ये ज्या मॅडम असतील त्या आपल्याला ग्रुपला ॲड करून घेतील. ही जबाबदारी मॅडमची राहील. तर त्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांना या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्या आपल्याला ग्रुपला ॲड करून घेतील. आपल्या शिक्षणावाईज ग्रुप आपण केलेले आहे. आणि सर्वांना नम्र विनंती, कारण 10वी-12वी जे शिकलेले मुलं आहे त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मुली भेटणं थोडंसं वेळ लागेल. म्हणून नाव नोंदणी केल्यानंतर कोणीही नाराज न होता, दुःखी न होता थोडं वेट करा. कारण अर्जंट कुणालाही मुलगी भेटणार नाही. ज्या ठिकाणी डुप्लिकेट फसवणुकीचं जाळं असतं, तात्पुरती मुलगी उभी करणे आणि दाखवणे, पैसे लुटणे, घेऊन जाणे, तसा प्रकार आपल्या कार्यातून होणार नाही, झाला पण नाही. म्हणून आम्ही फक्त काय करू शकतो, तुम्हाला ग्रुपला ॲड करून तुमच्या योग्यतेप्रमाणे जसं आमच्याकडे स्थळ येईल तसं आम्ही दाखवू. नाव नोंदणीनंतर लग्न जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची खात्री किंवा हमी आम्ही देऊ शकत नाही. हा सर्व विचार विनिमय करूनच तुम्ही नाव नोंदणी करावी. विनाकारण कुणावर नाराज होऊ नये आणि तुमच्या
केसातला पैसा गेल्यानंतर तुमची नाराजी दिसू नये म्हणून आम्ही पूर्ण कल्पना देतो. याला कदाचित ऑफिसमध्ये मुलांनी त्यांनी तुम्हाला सांगितलं किंवा नाही सांगितलं तर मी हा व्हिडिओ लक्षात ठेवा. जे मुलं मुली नाव नोंदणी करतात त्यांना आम्ही ग्रुपला ॲड करून घेतो. मेळावा घेतो. प्रत्येक रविवारी छोटा मोठा मेळावा घेतो. तुम्ही मेळाव्याला या. त्या दिवशी जर तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ आलं तर आम्ही तुमची त्यांची भेटगाठ करून देतो. मेळावा मोठा मेळावा असतो महिन्यातून एकदा, तर त्या मेळाव्यात तुमची त्यांची भेटगाठ करून देतो. हा योगाचा भाग आहे. काही मुलामुलींचे लग्न जमतं, काहीचं जमत नाही. हा सर्व योगाचा भाग आहे. प्रयत्न करायचं काम आमचं आहे. जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही निश्चित सहकार्य करू आणि तुमचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करू. पण जमणंच अशी कुठली खात्री नाही. हे लक्षात ठेवूनच नावनोंदणी करावी. कारण आतापर्यंत बरेच मुलामुलींची लग्न जमले, पण ज्यांच्याकडं जमीन नाही, घर नाही, मुलगा व्यसनी आहे किंवा मग असे काही अनेक प्रॉब्लेम असेल